नमस्कार मित्रांनो, जी केवाला या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आज आहे 17 फेब्रुवारी। चला तर आपण आजच्या महत्त्वाच्या चालू घडामोडींचा आढावा घेऊया। आजचा पहिला प्रश्न आहे, भारताचे पहिले राष्ट्रीय गौ सांस्कृतिक संग्रहालय कोठे स्थापन केले जाणार आहे? तर याचं योग्य उत्तर आहे मथुरा, उत्तर प्रदेश या ठिकाणी भारताचे पहिले राष्ट्रीय गौ सांस्कृतिक संग्रहालय स्थापन केले जाणार आहे। हे संग्रहालय पंडित दीनदयाळ उपाध्याय पशुचिकित्सा विज्ञान विश्वविद्यालयाच्या परिसरात असणार आहे। याचा उद्देश आहे गायींचे धार्मिक, सांस्कृतिक आणि वैज्ञानिक महत्त्व प्रदर्शित करणे, हा या राष्ट्रीय गौ सांस्कृतिक संग्रहालयाचा उद्देश असणार आहे। येथे काय होणार आहे तर गायींच्या स्वदेशी जातींचे डिजिटल मॉडेल आणि उत्पादनांचे आयुर्वेदिक लाभ सांगितले जाणार आहेत। आता गायी संबंधी काही महत्त्वाच्या घडामोडी बघूया। गौ कॅबिनेट स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते होते? तर मध्य प्रदेश हे गौ कॅबिनेट स्थापन करणारे पहिले राज्य होते। देशातील पहिले गौ अभयारण्य कोणते? तर आगरमाळवा, मध्य प्रदेश या ठिकाणी देशातील पहिले गौ अभयारण्य स्थापन केले गेलेले आहे। चला तर आपण आता पुढचा प्रश्न बघूया। रस्ते अपघातानंतर तात्काळ मदतीसाठी केंद्र सरकारने कोणती योजना सुरू केलेली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे प्रधानमंत्री राहत योजना। केंद्र सरकारने अपघातानंतर तात्काळ मदतीसाठी प्रधानमंत्री राहत योजना सुरू केलेली आहे। यानुसार काय होणार आहे तर अपघातातील पीडितांना 1.5 लाख रुपयांपर्यंत कॅशलेस उपचार 7 दिवसांपर्यंत मिळणार आहेत। आणि याचा मुख्य उद्देश आहे म्हणजे अपघातानंतर जे काही गोल्डन आवर असतात त्यामध्ये जीव वाचवणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश असणार आहे। आणि काय आता ही केंद्र सरकारची योजना आहे कोणती? प्रधानमंत्री राहत योजना। यानुसार 1.5 लाखापर्यंत मोफत उपचार होणार आहेत। तसेच मध्य प्रदेश सरकारची राहवीर योजना आहे। यानुसार रस्ते अपघातात मदत करणाऱ्याला 25,000 रुपयाचं बक्षीस देणार आहे। चला तर आता पुढचा प्रश्न बघूया। आता काही सरकारी महत्त्वाच्या योजना बघूया। प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेला नुकताच 25 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि ही प्रधानमंत्री ग्राम सडक योजना सन 2000 साली सुरू करण्यात आलेली होती। NPS वासली योजना कधी? तर 18 सप्टेंबर 2024 रोजी सुरू करण्यात आलेली आहे। PM ई-ड्राईव्ह योजना 1 ऑक्टोबर 2024 रोजी सुरू झालेली आहे। आयुष्यमान भारत जन आरोग्य योजना 23 सप्टेंबर 2018 पासून सुरू झालेली आहे। कोणती? तर आयुष्यमान भारत जन आरोग्य योजना 23 सप्टेंबर 2018 रोजी, आणि याची घोषणा रांची, झारखंड येथून करण्यात आलेली आहे। PM विद्यालक्ष्मी योजना 6 नोव्हेंबर 2024 रोजी सुरू झालेली आहे आणि एकत्रित पेन्शन योजना ही 1 एप्रिल 2025 पासून सुरू झालेली आहे। आता पुढचा प्रश्न, नुकताच हेरात महोत्सव कोठे साजरा करण्यात आला? तर याचं योग्य उत्तर आहे नुकताच जम्मू काश्मीर या ठिकाणी हेरात महोत्सव साजरा करण्यात आलेला आहे। हा उत्सव काश्मीरी पंडित समुदायाचा सर्वात महत्त्वाचा सण आहे आणि यालाच महाशिवरात्री असेही म्हणतात। महाशिवरात्रीला काय म्हणतात जम्मू काश्मीरमध्ये? हेरात महोत्सव। आणि हा भगवान शिव आणि देवी पार्वती यांच्या विवाहाचे प्रतीक असणारा हा हेरात महोत्सव आहे। आता जम्मू काश्मीरमधील काही महत्त्वाचे उत्सव बघूया। कांछोत महोत्सव जम्मू काश्मीर, खीर भवानी मेळा जम्मू काश्मीर, ट्युलिप महोत्सव जम्मू काश्मीर आणि अहर्बल महोत्सव जम्मू काश्मीर, हे 4 महत्त्वाचे उत्सव जम्मू काश्मीरमध्ये साजरे केले जातात। पुढचा प्रश्न, इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026 कोठे सुरू झालेली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे भारत मंडपम, नवी दिल्ली या ठिकाणी इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026 ची सुरुवात झालेली आहे। याची थीम काय आहे मित्रांनो? तर सर्वजन हिताय सर्वजन सुखाय अशी या 2026च्या इंडिया AI इम्पॅक्ट समिटची थीम आहे। आणि याचा मुख्य उद्देश आहे AI तंत्रज्ञान केवळ कंपन्यांपुरते मर्यादित न ठेवता AIचा वापर मानवतेसाठी करणे, हा याचा मुख्य उद्देश आहे। पुढचा प्रश्न, देशातील पहिले CBDC आधारित PDS सिस्टीम कोठे लॉन्च करण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे गांधीनगर, गुजरात या ठिकाणी देशातील पहिले CBDC आधारित PDS सिस्टीम लॉन्च करण्यात आलेले आहे। आता CBDCचा लॉंग फॉर्म काय आहे? तर सेंट्रल बँक डिजिटल करन्सी असा या
CBDCचा लॉन्ग फॉर्म असणार आहे आणि हे लॉन्च कोणी केलेले आहे तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते हे देशातील पहिले CBDC आधारित PDS सिस्टीम लॉन्च करण्यात आलेले आहे। याच्यानुसार काय तर लाभार्थी आता रेशन दुकानातून डिजिटल रुपया वापरून धान्य घेऊ शकतात आणि यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसणार आहे। आता काही याच्या आधीच्या न्यूज बघूया। अमित शहा यांनी नुकताच गुजरातमध्ये अन्नपूर्ती ग्रीन ATM सुद्धा सुरू केलेले आहे, जे की ज्याच्यातून 35 सेकंदात 25 किलो धान्य वितरित केले जाते। आता भारतातील पहिल्या घडामोडी बघूया। पहिले योग आणि आयुर्वेदिक क्लस्टर पतंजली विद्यापीठ हरिद्वार या ठिकाणी आहे। पहिले खाजगी नेव्हिगेशन केंद्र तिरुअनंतपुरम केरळ या ठिकाणी आहे। पहिले फॉरेस्ट युनिव्हर्सिटी गोरखपूर उत्तर प्रदेश या ठिकाणी आहे। पहिले स्वदेशी MRI स्कॅनर कोणी निर्माण केले आहे तर वत्सल ग्रिड स्टार्टअप या कंपनीने देशातील पहिले स्वदेशी MRI स्कॅनर निर्माण केलेले आहे। रोलिंग बजेट स्वीकारणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे तर मध्य प्रदेश हे देशातील पहिले रोलिंग बजेट स्वीकारणारे राज्य आहे। आणि देशातील पहिले हायड्रोकायनेटिक पॉवर प्लांट नांगल कालवा पंजाब या ठिकाणी आहे। पुढचा प्रश्न बघूया। वॉटर जेट प्रोडक्शन अँड टेस्टिंग फॅसिलिटी सुरू करणारा भारत हा जगातील कितवा देश ठरलेला आहे तर याचे योग्य उत्तर आहे भारत हा तिसरा देश ठरलेला आहे। कोणता तर वॉटर जेट प्रोडक्शन अँड टेस्टिंग फॅसिलिटी सुरू करणारा भारत हा जगातील तिसरा देश ठरलेला आहे। याच्या आधी अमेरिका आणि दक्षिण कोरिया या देशांनी ही फॅसिलिटी सुरू केलेली आहे। तर कुठे केलेलं आहे तर गोवा या ठिकाणी सुरू केलेलं आहे। याचं उद्घाटन ICG महासंचालक परमेश शिवमणी यांनी केलेलं आहे आणि याचा उपयोग काय होणार आहे तर जहाजांना वेग देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वॉटर जेट इंजिनची निर्मिती आणि चाचणी करणे हा या वॉटर जेट प्रोडक्शन अँड टेस्टिंग फॅसिलिटीचा उपयोग होणार आहे। आणि गोव्याबाबत महत्त्वाचे काय गोवा हे भारताचे पहिले रेबीज मुक्त राज्य ठरलेले आहे। आता पुढचा प्रश्न बघूया। पहिल्या इंटरनॅशनल मिलिटरी ॲडव्हेंचर चॅलेंज कप 2026 चे आयोजन कोण करत आहे तर याचे योग्य उत्तर आहे भारतीय लष्कर। भारतीय लष्कराद्वारे पहिल्या इंटरनॅशनल मिलिटरी ॲडव्हेंचर चॅलेंज कप 2026 चे आयोजन केले जाणार आहे। आणि या स्पर्धा कुठे आयोजित केली जाणार आहे तर पूर्व हिमालयात या चॅलेंज स्पर्धा आयोजित केलेल्या जाणार आहेत। यामध्ये 8 देश सहभागी होणार असून याचा मुख्य उद्देश काय आहे तर सैनिकांची शारीरिक आणि मानसिक क्षमता तपासणे हा या इंटरनॅशनल मिलिटरी ॲडव्हेंचर चॅलेंज कप 2026 चा मुख्य उद्देश असणार आहे। आणि याचं मुख्य मोटो काय आहे तर फ्रेंडशिप थ्रू स्पोर्ट अशा ह्या स्पर्धेचे वाक्य असणार आहे। वाक्य म्हणजेच काय मोटो असणार आहे। पुढचा प्रश्न बघूया। डेव्हिड जे फार्बर यांचे नुकताच निधन झालेले आहे तर त्यांना कोणत्या नावाने ओळखले जात होते। कोणाला तर डेव्हिड जे फार्बर यांचे नुकताच निधन झाले त्यांना कोणत्या नावाने ओळखले जात होते तर याचे योग्य उत्तर आहे इंटरनेटचे आजोबा म्हणजेच ग्रँडफादर ऑफ इंटरनेट असं डेव्हिड जे फार्बर यांना या नावाने ओळखले जात होते। याने डेव्हिड जे फार्बर यांनी संगणक नेटवर्किंग आणि इंटरनेटच्या सुरुवातीच्या विकासात मोलाचं योगदान दिलेलं होतं। त्यामुळे डेव्हिड जे फार्बर यांना इंटरनेटचे आजोबा म्हणजेच ग्रँडफादर ऑफ इंटरनेट म्हणून ओळखलं जात होतं। आता काय महत्त्वाचे फादर्स बघूया। फादर ऑफ इंटरनेट म्हणून कोणाला ओळखलं जातं तर विंट सर्फ यांना फादर ऑफ इंटरनेट म्हणून ओळखलं जातं। आणि ग्रँडफादर ऑफ इंटरनेट कोण तर डेव्हिड फार्बर यांना ग्रँडफादर ऑफ इंटरनेट म्हणून ओळखलं जातं। आणि AIचे जनक कोण आहेत तर फादर ऑफ AI म्हणजेच जॉन मॅकर्थी यांना फादर ऑफ AI म्हणून ओळखलं जातं। हे महत्त्वाचं आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा। पुढचा प्रश्न आहे फिडे फ्रीस्टाईल वर्ल्ड चॅम्पियनशिप 2026 कोणी जिंकलेले आहे तर याचं योग्य उत्तर आहे मॅग्नस कार्लसन या खेळाडूने फिडे फ्रीस्टाईल वर्ल्ड चॅम्पियनशिप 2026 जिंकलेले आहे। आणि मॅग्नस कार्लसन हे नॉर्वे या देशाचे आहेत आणि त्यांनी अंतिम फेरीत फॅबियानो कारुआना अमेरिका यांचा पराभव केलेला आहे। आणि या स्पर्धा कुठे पार पडल्या तर जर्मनी या ठिकाणी या स्पर्धा पार पडलेल्या आहेत। आता भारतीय चेस स्टार्स बाबत काही फॅक्ट बघूया। विश्वनाथ आनंद यांच्या आत्मचरित्राचं नाव काय आहे तर मास्टरमाइंड हे विश्वनाथ आनंद यांच्या आत्मचरित्राचं नाव आहे। डी गुकेश हा भारताचा सर्वात युवा ग्रँडमास्टर चॅलेंजर आहे
आणि कोनेरी हम्पी या भारताच्या पहिल्या महिला ग्रँडमास्टर ठरलेल्या आहेत. मित्रांनो, हा आपला चालू घडामोडीचा उपक्रम असाच चालू राहणार आहे. तर चला तर आपण परत भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.